तर आशीर्वादित होऊन बदलून जाणार, आमचं जीवन बदलून जाणार. हालेलुया. तुम्ही आजार घेऊन असाल तर रोगमुक्त होऊन जाणार आहे. तुम्ही समस्या घेऊन आला असाल तर समस्या सगळ्या येशूच्या क्रूसावरती टाका, समस्या मुक्त होऊन जावा. आज येशू तुम्हाला देणार आहे, कारण येशू तुमच्यामध्ये. हालेलुया. I'm very happy to be with you all. आणि आज मी या सकाळी तुमच्यामध्ये असल्यामुळं मला खूप आनंद होतो. Because like you, this congregation, I have 3 churches. आणि जशी तुमची मंडळी आहे तशा प्रकारच्या माझ्या 3 मंडळ्या आहेत. As your village, I have one more village. That is also remote area, and among the mountains that place is Dokisla. आणि जशी तुमची मंडळी जी की आता अगदी म्हणजे रस्त्यापासून खूप आत आहे, तशी एक माझी मंडळी जी की अतिशय डोंगराळ भागामध्ये आहे आणि त्याचं नाव डोकेशिला असं त्या गावाचं नाव आहे. So they are total people are totally except for idol worship. आणि त्या ठिकाणची सगळे जेवढे लोक आहेत सगळे मूर्ती पूजा करणारे आहेत. They will hate the Christianity and the Christian God Jesus Christ. आणि ते लोक जे आहेत जे येशूवरती विश्वास ठेवणार आहेत किंवा ख्रिस्ती लोकांचा आहेत त्याचा ते तिरस्कार करणार आहेत. Because this God is not like our Catholic. Imported God is from America. आणि त्या लोकांचं असं म्हणणं आहे की हा जो येशू आहे तो आपल्या देशातला देव नाही, तो अमेरिकेतून आपल्याकडे इम्पोर्ट केला म्हणजे आपल्याकडे आलेला असा देव आहे. 25 years back, one woman invited me, why don't you visit my village? आणि 25 वर्षापूर्वी एका महिलेने मला विनंती केली की ब्रदर तुम्ही आमच्या गावाला का भेट देत नाही. I went there and nobody came forward. Only myself sang and myself worshiped and everything done by myself. And simply I laid my hand and prayed for the particular woman. आणि त्या ठिकाणी कुणी लोक आले, त्या बहिणी बोलवलं प्रार्थनेसाठी म्हणून, परंतु त्या ठिकाणी एकही माणूस आला नाही. मी स्वतः गाणं गायलं, मी स्वतः प्रार्थना केली, मी स्वतः वचन वाचलं आणि मग त्या स्त्रीसाठी मी प्रार्थना केली. So there was that big man which the witchcraft, he applied on me. This is the eyes, 2 eyes. This is 1 eye, this is 1 eye. He applied witchcraft on me. आणि मग त्या गावातल्या एका मांत्रिकाने माझ्यावरती जादूटोणा नाटलेला आणि इथं त्यांच्या ह्याच्यावरती 2 खुणा दिसत आहेत, तसे डोळ्यासारखे त्यांच्या हातावरती त्यांचे निशाणे आले. They sprayed that dust. Within the hours, totally the wounds will come. आणि जर तो अशा मातीवरती जर फुंकर मारून टाकले तर शरीरावरती लगेच फोड येत होते. And we can see that they can change the twist here and there, and the fighting among the exes. Is fight. आणि ते असं काही मंत्र करत होते की त्यांच्यामध्ये आपोआप भांडणं लागत होतं. In such area, he applied the witchcraft on me. As soon as I reached my house, I found burning sensation. आणि त्या माणसाने, त्या जादूगाराने, त्या मांत्रिकाने माझ्यावरती मंत्र टाकलं आणि जसं मी घरामध्ये प्रवेश केला, माझ्या घरी गेलो, त्यावेळेस मला तिथं आग पडू लागली. Within minutes, 2 eyes were there, 2 eyes, like people's eyes, 1 eye and the but became red and pus is coming out. आणि ती जी 2 डोळ्यासारखं म्हणजे निशाणे या ठिकाणी आल्या, ती डोळ्यासारखं आपल्या एखाद्या मनुष्याच्या डोळ्यासारखं ते होत्या. ते डोळे अगदी लाल भडक झाले होते आणि त्या डोळ्यामधनं पू येत होता. I came to know it will be the witchcraft. What I have done there, I kneel down, I stretched the hands and I prayed 3 hours. During my prayer, I heard many of the different of the sounds around me. आणि मी त्या ठिकाणी काय केलं होतं, 3 तास गुडघे टेकून हात वरती करून त्या गावामध्ये प्रार्थना केली होती. आणि ते प्रार्थना चालू असताना वेगवेगळ्या प्रकारचे आवाज, वेगवेगळ्या प्रकारचा गोंगाट, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द माझ्याकडे कानावरती मी पडलेले ऐकले होते. And I casted that particular man who applied the witchcraft. Within 7 days, unless the person come to the Lord, within 7 days, sure he will die. आणि मग मी त्या ठिकाणी भविष्यवाणी केली होती की ज्या मांत्रिकाने माझ्यावरती जादूटोणा केलाय, जर तो प्रभूकडे वळला नाही, येशूचा त्याने स्वीकार केला नाही, जादूटोणा सोडून दिला नाही, तर 7 दिवसामध्ये तो मरून जाईल. Early morning the next day,
I went there and visited the house. All the people came and they have seen his boast. This is the result of that man. आणि मग दुसऱ्या दिवशी मी त्या गावाला गेलो. मग काही लोक आले, त्याने पाहिलं की ती जे डोळे काय दिसतात, ती जखम दिसते, ते पाहिले. आणि मग त्यांना लक्षात आलं की त्या माणसामुळे, त्याच्या जादूटोणामुळे हा प्रकार घडलेला आहे. Unfortunately, he came and looked at me and ran away from the road. आणि मग तिथं ज्या रस्त्यावरती मी थांबलो होतो त्या ठिकाणी तो जादूगार दिसतो, मांत्री देखील आला आणि त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याने पळ काढला. I told all the people one day I will go on. Within 6 days, inform him. Within 6 days, unless he come to the Lord, sure he will die. आणि मग मी लोकांना सांगितलं, जर आता एक दिवस तर निघून गेलेला आहे, आता राहिले 6 दिवस. 6 दिवसामध्ये जर पश्चाताप करून जर तो येशूकडे नाही वळला तर त्याला सांगून टाका की तू 7व्या दिवशी तू मरणार आहेस. After 3 days, he was struggling with the fever. What his daughter, she brought the capsules and removed the medicine and filled with the pesticides. आणि मग त्याला एका दिवशी ताप आला 3 दिवसानंतर. मग तिच्या मुलीने काय केलं, ती कॅप्सूल म्हणजे कॅप्सूल असतं ना, गोळ्या, ते आणल्या आणि त्याच्यामध्ये त्याच्यात औषध काढलं आणि त्याच्यामध्ये जे औषध, फवारणीचं जे औषध असते विषारी, ते त्याच्यामध्ये भरलं. And given to him because he is the father of this woman. But along with me already he killed 7 people. आणि ती बाई, ती मुलगी त्या मांत्रिकाची स्वतःची मुलगी होती, परंतु त्या मुलीने हे पाहिलं होतं की माझ्यावर तर जादूटोणा केलाच होता, परंतु माझ्या व्यतिरिक्त आणखी 7 लोकांना अशा प्रकारची जादूटोणा करून त्याने खलास करून टाकलं होतं. After swallowing the capsule, she also died. The total village felt happy. आणि 3 दिवसानंतर तिने गोळी खाल्ली, ती बाई मरून गेली. सगळ्या गावाला आनंद झाला. At present, I have one more thing. Today, the people, 70 people are coming to worship the Lord in the Lokesela. आणि जे लोकेसेला जी गाव आहे, ज्या ठिकाणी चर्च आहे, त्या चर्चमध्ये दर रविवारी 70 लोक उपासना करण्यासाठी, प्रार्थनेला त्या ठिकाणी नियमितपणे येतात. But they will attend for the churches like you, but not with the empty hands. They will bring one more bag full of the rice. आणि त्या ठिकाणची जी लोक आहेत, ती 70 लोक आहेत. आता जसे तुम्ही आला तसे ते येत नाहीत, परंतु ते त्या चर्चला येताना, त्या मंदिराला येताना, प्रार्थनेला येताना रिकाम्या हातात येत नाहीत, तर येताना पिशवीमध्ये तांदूळ घेऊन येतात. Because I asked them, if you bring the rice, if you bring something to the work of the God, sure financially you will be blessed abundantly. I told them. आणि मी त्यांना हे शिक्षण दिलेलं आहे, ज्यावेळेस तुम्ही मंदिरामध्ये येता त्यावेळेस रिकामे हाताने न येता देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या भांडारामध्ये अन्न असावं म्हणून तुम्ही त्यांचं जे उत्पन्न, जे भात आहे किंवा तांदूळ आहे, ते घेऊन आला म्हणजे परमेश्वर तुम्हाला विपुल असा आशीर्वाद देतो. अशा प्रकारे तुम्ही लोकांना शिक्षण दिलेलं आहे. By that time they don't have the food 2 times. Every day only lunch or dinner, no lunch and dinner. Such a poor people, they don't have even the houses, only has like the tents, that's all. आणि त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांना राहायला घर नव्हतं, ते झोपडीमधल्यासारख्या झोपडपट्टीमध्ये ते राहत होते. त्यांना जर दुपारचं जेवण मिळालं तर संध्याकाळी त्यांची चूल पेटत नव्हती, जर संध्याकाळी पेटत तर दिवसभर त्यांना काही मिळत नव्हते. अशी दरिद्रीची आणि गरिबीची त्यांची परिस्थिती होती. When they are bringing the rice and giving the offerings to the gods, and still they are purchasing bags of the rice, having the barrels in the accounts, and the pakka buildings still they are having. आणि जेव्हा त्याने मग काय केलं, चर्चला येताना किंवा प्रार्थनेला येताना जे तांदूळ त्यांच्याकडे असायचं ते तांदूळ ते घेऊन यायचे आणि चर्चमध्ये ते दान अर्पणामध्ये टाकायचे. त्यावेळेस त्यांची परिस्थिती अशी बदलली, ज्यांचं चूल पेटत नव्हती त्यांनी पोत्याने तांदूळ खरेदी करू लागले. जी झोपडपट्टीमध्ये राहते त्यांचे पक्के घर झाले. Hallelujah! Hallelujah! They are having some more cashew trees, gardens and mango gardens. While they are having the flowers, I used to go and pray and sprinkle the water on the mango gardens and the cashew gardens. आणि मग त्यांची काय असेल, त्यांच्याकडे ज्यांना जमीन आहे, ज्यांना थोडीशी
शेतीबाडी आहे, त्यांच्या शेतामध्ये आंब्याची झाडं आहेत किंवा ते काजूची झाड आहेत, त्या भागामध्ये काजू माहिती ना आपण खातो ते, त्या काजूची झाड आहेत. मग ज्यावेळेस ते फुलं येत असायचं किंवा त्याला फुलं यायचे त्यावेळेस मग मी जायचं, मग त्या ठिकाणी आशीर्वादाचं पाणी मी त्याच्यावरती शिपडत असे. 3 kilometers away from the village, by walk we must go. आणि त्या गावापासून 3 किलोमीटर आम्हाला चालत जावं लागतं. All the owners of the garden woman are having a bottle of water, following the line, and behind me, I myself walking before them. One big cobra, 3 meters cobra, across and showing the road like this. आणि मग त्या ठिकाणी तशा ठिकाणी जात असताना जे शेतकरी होते किंवा शेतकऱ्याच्या बायका होत्या त्या पाण्याचे बाटले घेऊन माझ्या मागे चालायच्या. मी पुढे चालत असताना तेवढा अंतर जात असताना एकदा काय झालंय की मोठा साप, नाग, जवळपास 3 मीटर लांबीचा नाग त्या ठिकाणी असा पण काय म्हणतात फडी काढून किंवा फण काढून त्या ठिकाणी बसलेला होता. Powerful snake, for with one bite 10 people will die, and from its poison the government will prepare the antivenom. आणि तो इतका विषारी साप होता की त्यानं दंश केला तर 10 माणसं एका वेळेस मरतील एवढा विषारी होता. आणि त्या विषारी सर्पापासून सरकार काय करत होतं, औषधीचे की आपण ज्याला कोड आहे किंवा काय म्हणतात कुष्ठरोग आहे त्यांना देण्यासाठी जे इंजेक्शन बनवतं तशा प्रकारचं औषध त्याच्यापासून इतका विषारी नाग होता. It will drive away the people and drive away even the animals with its hissing. आणि ज्यावेळेस तो फुस करून आवाज काढायचा लोक घाबरून पळायचे, प्राणी जनावर देखील त्याच्या आवाजानं लांब पळून जात होते. So the women who are having the bottles of the water, they throw the bottles of the water and started to running back again. आणि मग त्या महिला ज्या माझ्या पाठीमागं पाणी आशीर्वादित पाणी शिंपण्यासाठी म्हणून यायच्या तर ती सापाला बघितलं घेऊन पळू लागल्या. And they advising me, Pastor, please come back, run, please. आणि मग म्हणाला बाळासाहेब पळा साहेब पळा, तिथनं पळ काढा. I stood there. आणि त्या ठिकाणी उभा राहिलो. I stood there and I talked with that snake. Oh, you snake, I am the son of the God. Go and give the way. Yes, go, I told. I command you, go. Then this time, this and light slowly went into the आणि cave. मग मी ते सर्पाला बोललो. सर्पाला म्हणाले, सर्पा मी येशूचा सेवक आहे, मी येशूचा दास आहे, तुला आज्ञा करतो तू इथनं मुकाट निघून जा आणि आम्हाला वाट सोड. आणि त्यावेळेस फण काढलेला बसून साप होता त्याची फणी खाली येत तो साप झाला निघून गेला. But what the people know, our pastor knows the mantra for the snake. परंतु ह्या लोकांना काय वाटलं की आमच्या पाळकाला त्या सर्पाचं काय मंत्र असं ते त्यांना माहित आहे. We went there, the goddess and preached the word. All the way, I have given the good teaching. Not only myself. You can talk with the snakes. You can comment with the snakes. You can comment whatever the anti-power of the human. Because the right God will give us who believed in Him totally. आणि मग मी त्यांना त्या जात असताना वाटेवरती त्यांना शिकवलं, मी तर माझं सोडून द्या, मी तर त्या सर्पाला आज्ञा केली तर निघून गेला, पण तुम्ही देखील त्या सर्पाला बोलाल, तुम्ही त्याला आज्ञा कराल आणि ते तुमचं ऐकल आणि तो तिथून सोडून निघून जाईल, असं मी त्यांना त्या ठिकाणी शिक्षण दिलं. From that day, even at the age of 65 years old woman will talk with the snakes when it comes near and command with the orders. आणि मग त्या ठिकाणी 60-65 वर्षाची महिला होती, बाई होती, ती मग त्या सापाला आज्ञा करू लागली आणि तिला आज्ञा करत होते आणि ते साप निघून जात होते. If they want rain for their crops, what they will do, you know, they all will come to the altar, before the altar, and stretch their hands and ask like the daddy, my God, we need the rain. My dad, we need the rain. Tomorrow we need the rain. And they will inform for, I will confirm what they are requesting to the Lord. आणि मग त्यावेळेस समजा त्या ठिकाणी त्यांना पावसाची गरज असेल तर ते काय करत होते, लोक चर्च मध्ये यायचे, वेदी समोर त्यांनी गुडघे टेकायचे आणि देवाजवळ ते प्रार्थना करायची, प्रभू आम्हाला उद्या पावसाची गरज आहे, तो आम्हाला पाऊस दे. मग ते त्यांना यावेळेस कळवत होते आणि मग परमेश्वर ते सांगत होता की उद्या पाऊस येईल. Still, what is the talk is going in the surroundings?
my pastor can stop the rain, and my pastor can bring the rain, and my pastor can keep up the snake, and my pastor can stop the running of the tiger, whatever, because he is not an ordinary man. आणि मग ते लोक म्हणतात की आमचे पालक पाऊस आणू शकतात, पाऊस थांबवू शकतात, सर्पाला पळवू शकतात, ते वाघाला थांबवू शकतात. तो साधा माणूस नाही, तर तो देवाचा सामर्थ्यवान मनुष्य आहे. Because Jesus promised once, more than myself he will do, more than myself. आणि मग येशूने पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की जे मी केलं त्याहीपेक्षा अधिक तुम्ही करा. If you believe God is ready to perform His miracles through you. आणि जर तुम्ही विश्वास ठेवाल की परमेश्वर तुमच्याद्वारे चमत्कार करणार आहे, तर ते चमत्कार करते. So one thing we have to do, that is we must dedicate ourselves to the Lord. आणि एक गोष्ट आम्हाला मात्र करावं लागेल की आम्ही आमचं समर्पण प्रभूला केलं पाहिजे. When you dedicate yourself, no poverty, no financial problems, no diseases, no enemies can do against you. जर आम्ही आमचं समर्पण येशूला करतो, तर कुठली दरिद्री आम्हाला शिवणार नाही, कुठले आजार आमच्या जवळ येणार नाही, कुठलं मरण आमच्या जवळ येणार नाही. Don't only praise with the lips, you must give the place inside of the heart. फक्त ओठाने स्तुती करू नका, तर देवाला आपल्या हृदयामध्ये प्रथम स्थान. Before coming to the service, I must like you the ordinary man. आणि सेवेला यायच्या अगोदर मी तुमच्यासारखा सर्वसाधारण मनुष्यच होतो. I know the experience of the poverty. I know the troubles in the financial. Not if we have not such money, what the problem we will have. I know that experience. आणि मी सगळे अनुभव घेतलेले आहेत. दरिद्री काय आहे, गरिबी काय आहे, पैसे नसलं तर काय अवस्था होते, या सगळ्या गोष्टीचा मी अनुभव घेऊन चुकलेला आहे. We lived 3 years among the snakes and the evil spirits. आणि 3 वर्ष आम्ही ज्या ठिकाणी सर्प राहतात, ते वारुळ आहेत, तशा ठिकाणी, ज्या ठिकाणी दुरात्मे राहतात, ज्या ठिकाणी शैतान राहतात, तशा ठिकाणी आम्ही राहिलेलो आहोत. Wherever the can be put us, there should be the snake. आणि कुठे बी आम्ही हात घालतो तिथं तयार. Even because in my house some of the rats are there. For the rats and the used snakes come into inside. आणि मग आमच्या घरामध्ये उंदर होते, आणि ती उंदर असल्यामुळे बाहेरचे साप आमच्या घरामध्ये येत होते उंदर खायला. When I came totally into the Lord, when I totally dedicated myself, then instantly, day by day, month by month, year by year, financially, spiritually, I have developed. आणि मग ज्यावेळेस मी प्रभूला माझं समर्पण केलं, त्यावेळेस माझी दरिद्री निघून गेली, माझ्या अडचणी निघून गेल्या, माझ्या समस्या निघून गेल्या, आणि परमेश्वराने मला उंच 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 आणलं. By that time in the rent house, आणि त्यावेळेस आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत होतो. even I don't have such began the fashionable and the modern vehicles by that time. आणि येशूकडे यायच्या अगोदर माझं मोटरसायकल नसायची, कुठली गाडी नसायची. But at present, my house was 40 lakhs. आणि आता जर बघितलं तर येशूकडे आल्यानंतर माझ्या घराची किंमत 40 लाख रुपये आहे. My car worth 13 lakhs. आणि माझी जी कार आहे ती 13 लाखाची आहे. So always what I would like to pray, it is enough my Lord, don't give me more. आणि मग मी आता देवाला प्रार्थना करतो, देवा तू आता मला जास्त देऊ नकोस, आणखी जास्त देऊ नकोस. I am not came from the heaven like you. आणि मी स्वर्गातून काय आकाश म्हणजे काय वरून काय टपकलेलं नाहीये, तुमच्यासारखंच मी आहे. I know the life of the street. आणि रस्त्यावरचं जीवन कसं आहे हे मला चांगलं माहित आहे. I know the life of the drainage side and the cities peoples. आणि जे असं नालीच्या बाजूने राहणारे लोक आहेत, त्यांची जीवनाची अवस्था मला माहित आहे. I know the value of the hungry. आणि मला हे माहित आहे की भूक काय गोष्ट आहे, भूक क्या चीज आहे. Every food, poverty, life I have experienced. आणि सर्व काही दरिद्रीचं जीवन मी जगलेलो आहे. So my God, when He came, we put every poverty, every disease, everything from my heart. आणि माझ्या हृदयामध्ये, माझ्या घरामध्ये असले दरिद्री, आजार सर्व काही परमेश्वराने काढून टाकलेले आहेत. If I open झाडून my, टाकले, झाडून काढलेले. if anybody come and open my heart with a knife or somewhat, they will see the Jesus inside.
If anybody come and open my heart with a sword or something to murder, they will see the Jesus inside of my heart. जर कुणी येऊन माझं हृदय कुठल्या सूर्याने किंवा तलवारीने जरी फाडून जर पाहिलं तर माझ्या हृदयामध्ये त्याला येशू ख्रिस्त दिसून येईल. Praise the Lord. Hallelujah. 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 Because of the Jesus Christ I have been leading. आणि येशू ख्रिस्तामुळे मी आज जगत आहे. So once we would like to visit one more village is there. That the name of the Sarepata. सारेपत म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी आम्ही भेट दिली. Because there was a widow having with the son and a trouble. He knocked out by the village people. Why? Because the total village contents is different from this widow. आणि त्या सारपत या ठिकाणी एक विधवा होती. तिचा एक मुलगा होता आणि तिचं जीवन मात्र इतर लोकांपेक्षा वेगळ्या प्रकारची तिची जीवनशैली होती. And the Sarepata village is totally except of the Saul's wife Jezebel. आणि जी एजबेल जी राणी होती तिचं ते शहर होतं ते सारपत हे गाव. Whatever the Jezebel says, the village people must obey. That's all. आणि जी एलिझाबेथ जी राणी होती तिनं जी काय आज्ञा करल ते लोकांनी मान्य केली पाहिजे. तिनं जे सांगल ते केलं पाहिजे. But one widow was there. Totally, she was the devotee of the Jesus Christ. परंतु त्या गावामध्ये एक विधवा होती परंतु ती येशू ख्रिस्ताने तिनं आपलं जीवन समर्पित केलं होतं. So all the elders and all the people of the village came and knocked out from the village. So she prepared one more hut at the nearby the graveyard. आणि मग तिला त्या गावातून बाहेर काढल्यानंतर तिने काय केलं जी गावाच्या बाहेर जे स्मशानभूमी असते त्या ठिकाणी तिने झोपडी बांधून टाकली. By the time big famine has occurred, big famine. आणि मग त्यावेळेस असं असताना त्या सारपत या गावामध्ये त्या देशामध्ये मोठा दुष्काळ पडला. Even the Jaminas, even the big officers, landlords are starving without food. आणि त्या ठिकाणचे जे जमीनदार होते मोठे अधिकारी होते त्या ठिकाणचे जे कोणी कारभारी होते सर्व काही अन्नाचा तुटवडा असल्यामुळे दुष्काळ असल्यामुळे ते त्या ठिकाणी कासावीस होत होते. Because she was the widow, she doesn't have anything except just 250 grams flour and just a little bit drops of oil. That's all. आणि त्या विधवेजवळ काय होतं माहिती का तिच्या घरामध्ये थोडंसं पीठ होतं. तिच्या घरामध्ये थोडंसं पीठ होतं आणि कुपीमध्ये किंवा त्या काय म्हणतात त्याला भांड्यामध्ये थोडंसं तेल होतं. They both, the mother and the son, prepared for the death. Only this will be enough for the lunch. After lunch, we both will die. They prepare because they don't have the food inside of the house. Even they have money, but no commodities to save. मग तिची अशी परिस्थिती होती तर ती विधवा आणि तिचा जो मुलगा होता त्याने विचार केला आपल्या घरामध्ये जे आहे आजच्या पुरतं पीठ आहे आजचं एक वेळेस आमचं जेवण होईल उद्यासाठी आमच्याजवळ काही शिल्लक राहिलेलं नाही. ते पीठ एकदा संपलं की आम्ही उद्या काय होणार आहे उपाशी मरणार आहे. जरी बाहेर पैसे जरी असतील त्यांच्याजवळ कदाचित तर त्यांच्याजवळ पैसे जरी असले तरी बाजारात जाऊन विकत घ्यायला त्या ठिकाणी अन्न शिल्लक नव्हतं. तिथं धान्य शिल्लक नव्हतं. अशी ती परिस्थिती. By the time the son of the God Elia came and asked her, give me just a glass of water. आणि मग त्या ठिकाणी देवाचा जो एक सेवक होता एलिया नावाचा त्या सारपत गावामध्ये आला आणि तिने त्या विधवेला म्हटलं की फक्त मला प्यायला एक थोडस ग्लास भर पाणी दे. She said the correct position. What is the position? Oh my Lord, we know that you are the Son of God. But we have little bit flour and a few drops of the oil. She answered, even though the area asked, first prepare the bread, give me, and God will take care of you both. आणि मग त्या एलिया संदेशाने तिला सांगितलं पाणी आणायला सांगितलं जात असताना सांगितलं तू आता चाललीस तर काय कर थोडीशी भाकर भाज आणि ती भाकरी आणि पाणी घेऊन ये. त्याला माहित होतं तिच्या घरामध्ये पीठ नाही आणि तिनं परिस्थिती सांगितली आमच्याजवळ पीठ नाही सगळं काही संपलं थोडंसं आहे ते आजच्या पुरता मी खाईल माझा मुलगा खाईल आम्ही दोघं मरून जाऊ. परंतु तिनं सांगितलं ठीक आहे तू अगोदर जा पहिले एक काम कर तू भाकरी भाज आणि ती भाकरी घेऊन ये.
One day what happened in my house, I myself and my wife and my Bannu and another one. For four, my wife prepared the food. By that time, 7 pastors came to discuss for the public meetings. आणि एका दिवशी काय झालं, मी माझी पत्नी माझे लेकर आम्ही 4 जण असताना माझ्या बायकोने 4 स्वयंपाक केला आणि ते 4 स्वयंपाक करून आम्ही जेवायच्या विचारात असताना 7 पाळक लोक त्या ठिकाणी आमच्या घरामध्ये आले आणि ते कशासाठी आले, एक मोठी मीटिंग, एक म्हणजे येशू ख्रिस्ताची मोठी सभा घ्यायची होती म्हणून त्याच्या विषयी विचार विनिमय करण्यासाठी 7 पाळक लोक त्या ठिकाणी आले. After discussing every matter that I came by 8:30, for the father's sake, for the respected sake, now why don't you get food? I offered them. आणि मग सगळं विचार विनिमय बोललं झालं तर रात्री 8:30च्या वेळेस मी उगी विचारायचं म्हणून विचारलं, जसं आपण म्हणतो जेवायचं का म्हणून, तसं मी त्यांना विचारलं, बाळक लोक तुम्ही आलो जेवायचं का, उगी विचारायचं म्हणून विचारलं. So, as soon as I invited them, they went for the wash basin and washed the legs and the hands. आणि मी सहज विचारायचं म्हणून विचारलं त्यांना, म्हणजे आपण म्हणतो वर्करने जेवायचं का तुम्हाला, जेवायची तर द्यायची इच्छा नसेल, घरात नसते मी काय, पण आपण विचारतो जेवायचं का, चहा करायचं, चहा मध्ये दूध नसतं पण आम्ही म्हणतो काय दूध चहा प्यायचं का, तसं त्यांनी विचारलं. पण अशी परिस्थिती झाली की ते खरंच त्यांनी काय केलं, विचारलं बरोबर गेले बाथरूम कडे, हात बी धुतले, पाय बी धुतले, जेवायला तयार. I myself shocked like anything. Only for the respected sake I invite. The materially they are preparing to get it. What I have to do, my Lord? The food is which is prepared for enough for only 4. The same we both, my wife and my discussion. I told her, okay, it's all right. Distribute, serve it. And meanwhile, we put one more the cooker on the stove. आणि मग तशी परिस्थिती जेवायला बसले, वर्करने मी सांगितलं बसा म्हणून ते जेवायला बसले. मग मला एकदम धक्का लागला, माझ्या बायकोला मी भीती वाटली, आपण 4 लोकांचा स्वयंपाक केलाय आणि 7 लोक बसले, ते 7 आणि 4 11 झाले. बरं ठीक आहे म्हणलं, असं म्हणलं एक काम कर, माझ्या बायकोला म्हणलं एक काम कर, तू वाढायला तर सुरू कर, तो पण काय करू आपण दुसरं कुकर नको. They got sitting and I was before them. We said and discussing. My wife came and serving the food and everything. They complained us. Why don't you take a nap? Please come. I know how much prepared. So okay, sorry. First you have on the way. Let us discuss one more, and things like that. You will have. Please have. I told them. आणि मग त्यांना बसल्यानंतर माझ्या बायकोला सांगितलं तू वाढायला सुरू कर. मग ते लोक म्हणाले की अण्णा आम्हाला तुम्ही काय जेवायला बसू, तुम्ही पण आमच्याबरोबर जेवायला बसा. पण मला भीती किंवा मला माहिती होतं घरात किती स्वयंपाक केलेला आहे आणि ते पुरणार नाही, म्हणून तरी पण ठीक आहे म्हणलं मी पण जेवायला बसतो. She served all the cakes and the fried and everything, and something remained in the vessel. My wife offered me. So here is the remaining balance. Why don't you? Oh, this is the good. Unless no food, unless wait for hours together. So better I will eat it and I will take that. Whether they eat or not, this is none of my business. According to, I also got sit among them and ate food. आणि मग त्यांना वाढत असताना तिने सांगितलं की आणखी थोडंसं शिल्लक आहे, तुम्ही बसा. मग मी विचार केला, ठीक आहे म्हणलं आपलं तर पोट भरलं बस, की माझी बायको लेकर उपाशी करायला विचार केला आणि मी जेवायला बसलो. And my wife offered them all fruits and the jangri. Bluntly they refused. Oh, we got satisfied. No place in the stomach, no jangri, no banana. There is a kettle. आणि मग जेवण झालं तर माझ्या बायकोने त्यांना काय फळं घ्या किंवा ते गुळाचं काय केलेलं गोड पदार्थ घ्या, तर त्यांनी म्हणलं नाही म्हणलं आमचं आता पोट भरलंय, आता आम्हाला जागा नाही म्हणून त्यांनी ते घ्यायचं सोडून दिलं. As soon as they went, I slept. That's all. Early morning, I asked my wife, so what did you prepare for you fourth? I asked. Who didn't prepare? She told. So are you fasting, starving? No. The balance we ate. आणि मग मी त्यांचं जेवण झालं, मी पण जेवलो आणि मी जाऊन झोपलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बायकोला विचारलं आमचं जेवण झालं तर तुम्ही काय स्वयंपाक केला. ते म्हणाले नाही आम्ही स्वयंपाक केलाच नाही, जे शिल्लक राहिलं त्याच्यापैकी आम्ही 4घही जेवलो आणि आम्ही देखील पोट भरलं आमचं. Let God be prepared the food only for the poor, but 11 people satisfied. I surprised, and for the secret I have asked the Lord, sir, this is perfect.
So what is the reason? Why it is happened? I asked him. He told, I particularly sent them the seven. And also I am waiting with them. Offering the food or not. Some of the people will